आणि फायटर ऑफ द मॅच त्याप्रमाणे प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण बोलतो. मान्यवरती मात्र उपस्थित होतात. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच देखील सुरू होईल आणि फायटर ऑफ द मॅच कडे आपण प्रथम वळूया. वाटतं सारथी सोनियर टीम कडून तर फायटर ऑफ द मॅच श्रीकांत भेंडे. येस, खेळ चांगला होता, दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात. येस, श्रीकांत महत्वाची छोटीशी चर्चा आपण करूया. ओके, त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण देतो. तर प्लेअर ऑफ द मॅच थोडासा अंदाज लावा. एकच मारा लेकिन सॉलिड मारा. मंगेश या. प्रयत्न सर्वांचेच होते परंतु गेम चेंजर खेळाडू मंगेश तिथे मात्र पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस चेंडूवरती बॉस बनला. येस, तर साहजिकच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पुढील सर्व वाटचालीसाठी खेळाडूंना आता आपण शुभेच्छा देऊया. कारण साहजिकच आहे, जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यासाठी फक्त आपण पूर्ण सारथी सोयीने टीमला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतोय आणि बोलतोय मॅचच्या दिशेने. तर ऑल टू कॉम्बॉक्स शैलेश निवंगणे सर. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेन. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय आणि दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. हा चेंडू देखील आपण अलंगी कार्पेट इथे खेळला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 4. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चांगली मॅच आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांनी ज्यावेळेस सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तुम्हाला ठाऊकच असेल, चांगल्या संघांना नमून हे संघ सेमीफायनल पर्यंत आलेले आहेत आणि कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल यासाठीच हे युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. हा चेंडू देखील स्क्वेअर कट. बॉल जाईल मैदानाला गुदगुला करत सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. यस डीजे. चार धाव्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9. हा चेंडू देखील भरकटला जातोय डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे जे पाहायला मिळते एक धाव देखील इथे फार महत्वाची आहे. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवस म्हटल्यानंतर बक्षिसांचा वर्षाव देखील इथे होतोय. प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये सांघिक पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे दोन्ही गटांमध्ये म्हणजे महिलांसाठी देखील आणि पुरुषांसाठी देखील. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 16. अप्रतिम अशी सुरुवात इथे केली जाते. 12 चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत. 16 धावा आतापर्यंत झाल्यात.
षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती बकुल मॅम डावखुरा शैलीच्या गोलंदाज आहेत. पहिला चेंडू वा सुरेखरित्या उजव्या यष्टीच्या लगत टप्पा पडल्यानंतर बॉल देखील आपण पाहतोय अगदी बॅटच्या समोरून उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा वा सुरेखरित्या कमबॅक इथे बकुल मॅम यांनी केलंय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आहेत. 16 आतापर्यंत एकूण गोळा. हा चेंडू देखील फाईल लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक इथे खराब बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. त्या 4 धाव्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक सुरू आहे. 20 धावा चालत. हा चेंडू देखील अर्ध्या बॅटने घेऊन काढलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद विजय. 2 मिनिटांसाठी ज्या टीम्सला आपण बोलवलेलं आहे बॅग डिस्ट्रीब्युशन साठी मी त्यांना रिक्वेस्ट करतो ते सगळे टीम्स आणि विथ कॅप्टन स्टेज जवळ यायचंय. त्यांनी आपण बॅग डिस्ट्रीब्युशन करून घेऊ. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव आहे. 2 चौकारानंतर सुरेखरित्या केलेलं कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता होती. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाणी न्यायचंय तर पटकन घेऊन जा. मध्यंतराचा वेळ आहे तोपर्यंत आपण पारितोषिक या ठिकाणी पुकारतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2 लाख रुपयांचं आहे. द्वितीय क्रमांकासाठी 1,50,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 1,30,000 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 90,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5व्या क्रमांकासाठी 80,000. 6वा क्रमांक 70,000. 7वा क्रमांक 60,000. 8वा क्रमांक 50,000. 9वा क्रमांक 40,000. 10वा क्रमांक 30,000 आणि 11 आणि 12वा क्रमांक 20,000. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? 12 पारितोषिक आहेत. एवढी पारितोषिक ही दोन्ही गटांसाठी आहेत. महिलांना देखील आणि पुरुषांना देखील. ब्लॅक आय10 आहे. ब्लॅक आय10 आहे. ब्लॅक आय10 आहे. कोणाची असेल पटकन पार्किंग मध्ये जा. आपल्या गाडीची लाईट चालू आहे. बॅटरी उतरली तर ढकलत घरीच घेऊन जावं लागेल. पटकन जा. MH01 AR 1798 क्रमांकाची गाडी आहे. I10. षटकाची इथे सुरुवात आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धाब्यांसाठी. मैदानामध्ये डान्सिंग अंपायर देखील इथे प्रवेश करतात. या इनिंग मध्ये आपण ते पाहूच. चेंडू देखील इथे निर्धाव डॉट. धावसंख्या 29 झाली आहे. ब्लॅक आय10 01 1789 आपल्याला विनंती आहे. 1798 क्रमांकाची गाडी आहे. ज्यांची आहे ते मालक लगेच जा. अन्यथा गाडीची बॅटरी उतरेल आणि परिणाम तुमच्यावरती होईल. हा चेंडू देखील ऑन साइडला सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. हा चेंडू देखील ऑन साइडला आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. या 4 धाव्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 विदाउट लॉस. क्रिस्टिन यांच्या बॅट मधून
ती सुरेख अशी फटकेबाजी आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 35 फॉर विदाउट लॉस. 35 धावा, एकही बॅटर इथे बाद नाहीये. सुरुवात दमदार केली आहे, असरदार आहे, चांगल्या पद्धतीने इथे बॅटिंग आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, झेल महत्वाचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाहीयेत आणि त्या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 36 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू समोरच्या दिशेने खेळला आणि त्या दरम्यान 1 धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 37. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 37 धावा झाल्यात. मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहू शकता ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या त्या प्रत्येक टीमला आयोजन कमिटीच्या वतीने इथे आकर्षक अशी स्पोर्ट्स बॅग देऊन आपण सन्मानित केलेलं आहे. प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला, म्हणजे प्लेइंग 11 आहेत किंवा जे नॉन प्लेइंग आहेत त्या सर्व खेळाडूंना आणि त्या सर्व संघांना आपण इथे आकर्षक अशा बॅग प्रदान केलेल्या आहेत. आयोजन कमिटीचं त्या बाबतीत कौतुक करावं लागेल. बाबूराव सोशल फाउंडेशनच्या वतीने, बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने या सर्व स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन, समीर दादा, किरण दादा यांचं योग्य ते मार्गदर्शन आणि प्रत्येक पर्वामध्ये अनोखी संकल्पना, हे BBSMचं एक अनोखं काम आपण प्रत्येक वेळेसच पाहिलेलं आहे. यावर्षी देखील प्रत्येक खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय 37. पुन्हा एकदा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या होते ती 38. आज जर आपण पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून देखील संपूर्ण प्रेक्षक गॅलरी इथे लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकता. संपूर्ण गॅलरी आज तुडुंब भरून गेलेली आहे. संडे फन डे आणि ज्या वेळेस कॅमेरा प्रेक्षक गॅलरीमध्ये येईल त्या वेळेस तो जल्लोष आपल्याला प्रामुख्याने ऐकायला देखील मिळेल. प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत या ड्रोनच्या माध्यमातून दिली जाते. प्रेक्षक गॅलरी बरोबरच आपण पाहू शकता समालोचन कक्ष देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून एम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हा चेंडू देखील ऑन साइडला सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 39. पुन्हा एकदा फेकी खराब, बॅकअप इथे चांगला आहे. विकेटचं पतन, बॅटर इथे बाद. पहिला बॅटर क्रिस्टीन, बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. यशविन आनंदचे खेळाडू आहेत ते गाण्याबरोबर जो व्यायाम करत होते अप्रतिम होता तो. म्हणजे इथून डायरेक्ट नजरच तिकडे गेली आणि व्यायाम करायची अशी एक पद्धत आहे हे आजच कळलं. अप्रतिम. म्हणजे 2-3 खेळाडू होते, त्यांनी जो व्यायामाचा प्रकार त्या गाण्यावरती केला ना तो अफलातून आहे. एवढा एन्जॉय तर हवाच. कुठलंही काम करताना तुम्हाला तो कशा पद्धतीने ते काम करायचंय हा स्वभाव तुमचा स्पष्टपणे इथे दाखवून देतो. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. नॉन स्ट्राईक एंडला आहेत. जय मॅम इथे येत आहेत. पहिला चेंडू इथे ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जात आहे. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. हे 5वं षटक आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 41. 5वं षटक हे फार महत्वाचं आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये भाग्यश्री मॅम यांनी जी गोलंदाजी केली आहे ती अगदी उल्लेखनीय आहे. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. हा चेंडू देखील सरळ बॅटने उडवलाय. डीप मिड विकेट. 1च धाव. षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या होती ती 42. माझ्या उजव्या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी आहे, काही तुम्ही बॅनर्स आणलेले, पोस्टर आणलेत, ते जरा इकडे दाखवा. हे जे कॅमेरामॅन आहेत ना इकडे दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल, ते लाईव्हला देखील पाहायला मिळेल. काय
सबसे भारी अर्कस की नारी, लय भारी लय भारी लय भारी. अजून काय? एवढं पटकन लांबचं दिसणार नाही. चांगलं लिहिलंय काहीतरी, आपण लाईव्ह मध्ये बघू. हा, आई मला पाहिजे, काय कप पाहिजे, ट्रॉफी पाहिजे. वा, काय अपेक्षा वाढत चालल्या. मी पहिलं गाणं ऐकलं होतं, आई मला खेळायला जाऊ दे. इथे आता आई मला कप पाहिजे. बघा इथे आपण पाहू शकतो, जितेगा भाई जितेगा, अर्कसी जितेगा, हे असं पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही. आई मला ट्रॉफी पाहिजे. बघू आता ट्रॉफी मिळते का. शेवटच्या षटकाची सुरुवात, बॉल जाईल सीमारेषा पार, आव देखाना ताव, इथे बॅटर खाऊन जाईल भाव, येईल चौकार 4 धाब्यांसाठी. एक बॅनर देखील आपण इथे आता निदर्शनात आलाय. बॉल टाकते पण स्टाईल राखते. या बॅनरचा काही हेतू कळला नाही, म्हणजे ती स्टाईल आहे, त्या स्टाईलने बॉलिंग टाकते असं त्यांना लिहायचं होतं. असं बॅनर आहे, आपण मनाचं काही सांगत नाही. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा, 48 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि जी 1 विकेट गेली आहे ना, ती देखील धावबाद स्वरूपाची आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. 49 धावा झाल्यात, 49 49. हा चेंडू देखील ऑन साइडलाच. प्रत्येक चेंडू हा यष्टनच्या डाव्या बाजूला खेळला जातो, म्हणजे ऑन साइडला. 50 धावा पूर्ण, 50 अप. राहुल अर्कस टीमच्या इथे झेल निसटला. बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार, येतोय चौकार 4 धावा. डान्सिंग अंपायर धन्यवाद. चला पुढील दोन्ही टीम टॉस साठी या. यशविन आनंद आणि युतिका या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी यायचंय. 54 झालेत. 55 धाव्यांची गरज असेल. आतिश सर आहेत ना, दोघंही काय 2 मध्ये सुद्धा भागीदारी नाही स्कोर करून. आतिश सर अथवा उत्तम सावंत सर, आपल्याला विनंती आहे की लगेच मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. लगेच. आता मी इकडून तिकडे तिकडून इकडे. या ठिकाणी टॉस आपण नारायण भाऊ चाकणकर आणि त्याचबरोबर संजय भाऊ कोतडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. आणि यशविन आनंदचे लकी चॅम्प त्यांचं देखील इथे मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. मला वाटतं ते नसल्या कारणाने त्यांची व्हॉइस टीम हरलेली आहे. आज ते पाठिंबा द्यायला आलेले आहेत आणि पुढच्या मॅचचा टॉस आपण इतक्या व्यासपीठावरती संपन्न करतोय. चला राहुल अर्कस, आपल्याला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस घ्यायला प्रेझेंटेशन करा. काल जेवायला गेले कुठे गेले? मी टॉस इथे आपण संपन्न करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. समीर दादा देखील आपल्या बरोबर इथे जोडले जात आहेत. दोन्ही कॅप्टन आलेत. येस. आणि मान्यवर देखील आपल्या बरोबरीने उपस्थित आहेत. आणि कैमरामैन यहाँ पे फोकस कीजिए. हे चांदीचं नाणं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जो टॉस जिंकेल तो कॅप्टन या चांदीच्या नाण्याचा मानकरी ठरेल. मग अजून एक संकल्पना आहे, प्युअर चांदी आहे आणि टॉस का बॉस दोन्ही कॅप्टन. इथे नशिबाबरोबर चांदी जिंकण्याची देखील संधी आहे.
BC फाउंडेशन आणि BC फाउंडेशन आणि BBSM असं इथे नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि फाउंडेशन यस यशवीन आनंद विन द टॉस. ते डबी द्या हे महत्वाचं आहे. ते असं देताना तुम्ही पहिले थांबा ना, मी विचार मी म्हटलं ना तुम्हाला यशवीन आनंदचे लकी चॅम्प आल्यानंतर टॉस धावणार नाहीत. चर्मन आलं ना ती काही सुट्टीच नाही. टॉस जिंकून यशवीन आनंद संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. आपण लगेच समालोचन कक्षामध्ये वळतोय. O2 कॉम्बॉक्स आपण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करतोय. चला आपण इथे दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. आघाडीचं षटक गोलंदाजी मार्क वरती प्रियंका मॅम आल्या, तर स्ट्राईकला बकुल मॅम आहेत, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रिया मॅम. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू पूजा एसटीच्या लगत निर्धाव चेंडूने इथे गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. या संघाची म्हणजे मी राहुल आर्कस या संघाची जर इथे स्तुती केली तर काही वावगं ठरणार नाही, कारण यांच्याकडे परफेक्ट गोलंदाजी अटॅक आहे. इथे दांडी गोल हो गई, गलती हो गई, भूल यहाँ पे हो गई. दांडी 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 गोल. मुख्य स्क्रीन चालू झालेली आहे बिंदास्ताचा. धन्यवाद. एकटी सगळ्यांना भारी पडली, ती एकटीच भारी आहे. चार धाब्याने इथे धावसंख्येची जी सुरुवात होते की मारा लेकिन सॉलिड मारा चौकार. 4 चेंडू मध्ये 4 धाबा, एक बॅटर इथे बाद आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे शरीरावरती आदळतो. धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथे देखील धाव पूर्ण केली जाईल. एका धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5 धाबा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. बॅटिंग साठी आपण पाहू शकता इथे डॉक्टर तेजस्विनी मॅम आहेत, ज्या नॉन स्ट्राईकला आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आघाडीच्या बॅटर प्रियंका मॅम यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. हा चेंडू देखील सरळ बॅटरी खेळण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव ताट. जी चेंडू इथे हाताळताना ज्या वेळेस जी एक्स्ट्रा ताकद लावली जाते ना त्याचा आवाज इथपर्यंत येतो. अतिरिक्त ताकद
आणि त्या आवाजामुळे कदाचित बॅटर देखील थोडीशी बॅकफुटला ढकलले जातात. आवाजामध्ये ताकद हवीच नाही का, आणि जी ताकद आहे ती त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाजीचा मारा आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती ज्या ट्रॉफीज आहेत त्या देखील मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. भव्य दिव्य आयोजन आणि त्या आयोजनामध्ये संपन्न होणारी ही BBSM स्पर्धा जी प्रामुख्याने आपण इथे पाहतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण अंजू मॅम यांना पाहतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 आहे आणि अजूनही 50 धावा करायच्या. हा चेंडू देखील बॅट वरतून ब्रश बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने इथे चेंडू मार्गस्थ होतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. एक बॅटर बाद 6 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 28 चेंडूंमध्ये 49 धावा करायच्यात. काहीशा सोप्या आहेत तर काहीशा अवघड देखील आहेत, कारण गोलंदाजी इथे अप्रतिम आहे. हा चेंडू मात्र बरकटला आहे. वाईट बॉल, अतिरिक्त धावा. आणि आता डान्सिंग अंपायर मैदानामध्ये चौकार षटकारानंतर त्यांचं नृत्य आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू देखील सरळ बॅटने उडवला आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. त्याच्यातून आवाज हा चेंडू देखील बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल. दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु इथे थांबवलं जाईल. जमिनीला समांतर फेकी आहे. एकाच धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 9. BBSM या स्पर्धेचा आज अंतिम सोहळा, अंतिम काही सामने इथे संपन्न होतील आणि त्याची तयारी आपण संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतोय. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर आज रामदास मामा धनकवडे यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या आपल्याला लक्ष शुभेच्छा देखील आहेत. तो वाढदिवस काही वेळानंतर इथे मैदानामध्ये संपन्न देखील होणारच आहे, परंतु संपूर्ण क्रिकेट जगताकडून, संपूर्ण कबड्डी जगताकडून, संपूर्ण या प्रेक्षक वर्गाकडून आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या होते ती 11. एक बॅटर बाद. नेल्सन धावसंख्या आहे 11 वरती 1. आता शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडूंमध्ये 44 धावा करायच्या. 24 बॉल 44 म्हणजे 6 चेंडूंमध्ये 11 धावा हा रिक्वायर रन रेट आहे. तुम्हाला त्याचा पाठलाग करण्यासाठी 11 धावा प्रत्येक षटकामागे बनवावे लागतील, परंतु हे आव्हान काही सोपं नाही, कारण गोलंदाजी मार्क वरती प्रियंका मॅम आल्यात. डावखुऱ्या शैलीच्या वेगवान गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती. सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर भेटण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. एक बॅटर बाद 12. उंचपुऱ्या गोलंदाज आहेत. उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत. वेग आहे, त्याचबरोबर अचूक टप्पा आहे, नियंत्रण आहे. इथे मात्र वाह, काय चेंडू इथे हाताळला. बॅटच्या समोरून जर आपण पाहिलं ना तर चेंडू झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक गोलीगत सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगला प्रयत्न इथे गोलंदाजांचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12. एक बॅटर बाद 12. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळला आहे. फॉलो थ्रू मध्ये चेल निसटला जाईल आणि 1 धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. तिसरं षटक सुरू आहे. एक बॅटर बाद आहे. 13 धावा झाल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे आपल्याला प्रियंका मॅम यांच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू. हा
चेंडू देखील लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने खेळून काढलाय. त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. एक धाव इथे प्रामुख्याने जी घेतली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. हा चेंडू मात्र इथे कशा पद्धतीने हाताळला जाईल पंच आपल्याला कळवतीलच. 1 धाव तरी इथे प्राप्त केली आहे आणि ती 22 स्वरूपाची आहे. 22 स्वरूपाची 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. 1 बॅटर बाद. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा वाह काय गोलंदाजी. इथे वाईट बॉल आणि पंच देखील त्या अनोख्या शैलीमध्ये म्हणजे जो ट्रेडमार्क आहे शाहरुख खान यांचा अगदी त्या शैलीमध्ये इथे वाईट बॉल कळवतात. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 16. चेंडू देखील शरीरावरती आदळलाय. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव डॉट. मग गोलंदाज ज्यावेळेस निर्धाव चेंडू हाताळतात ना त्यावेळेस अगदी बॅटरला ते चॅलेंज दिलं जातं. अभि मार्के दिखा. तो फॉलो थ्रू आहे. बॅटरच्या अगदी समोर जाऊन ते चॅलेंज दिलं जातं. फक्त डोळ्यांनी तिथे इशारा केला जातो. अभि मार्के दिखा. डोळ्यांचं युद्ध. युद्धाला कुठल्याही प्रकारचं इथे नाव देता येतं. पुढची मॅच देखील टफ कॉम्पिटिशन आहे. दोन्ही संघांनी अप्रतिम असा खेळ केलेला आहे. दोन्ही संघांमध्ये तारे सितारे आहेत. ते पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी कारण हे क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणूनच यांनी एवढी मोठी गर्दी केली आहे. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. जी पुढची एक्झिबिशन मॅच होणार आहे त्याचा वेळ मला माहिती नाही परंतु हे सर्व ज्येष्ठ नागरिक इन ऍक्शन मोड मध्ये या खेळाचा आनंद घेणार आहेत. आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. मी त्या टीमला विनंती करेल आपण देखील हात दाखवून आपल्या प्रेक्षकांना सेलिब्रेशन इथे जोरदार आहे. रिटायरमेंट नंतरची ही त्यांची एक मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी गाणं वाजवायचं का तुमच्यासाठी? सगळ्यांसाठी वाजवायचं आहे. वाजवा एक गाणं होऊ द्या. एवढा घाण असा एन्जॉय पाहिजे. आमचे जे ज्येष्ठ नागरिक नाचले ना अप्रतिमा आणि जे गाणं लावलं ना हे तुमच्यासाठी पैलवान आला हा ते गाणं तुमच्यासाठीच होतं कारण ती ताकद. चला ही मॅच झाली ना. चला ज्येष्ठ खेळाडू लगेच तुमची मॅच खेळवली जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. एका बाजूने व्हाईट जर्सी मध्ये असतील आनंद 1-11 संघाचे संघनायक हेमंतजी बोरकर. त्या मान्यवरांना विनंती करेल टॉस साठी कॅप्टन. हा हेमंतजी बोरकर हे कॅप्टन आहेत आणि समीर दादांच्या शुभ हस्ते इथे हा टॉस केला जाईल. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच पुष्कळ आहे ना. 4 ओव्हर मध्ये पण एन्जॉय करायचं. 40 ओव्हर आहेत का 6 लय होईल. मग उद्या परत तुम्हाला खेळावं लागेल. आणि ब्ल्यू जर्सी मध्ये नवचैतन्य 11 रिटायर्ड ऑफिसर माननीय अजयजी कदम साहेब संघाचे संघनायक. यस मला वाटतं पुढच्या मॅच साठी ना ब्लॅकनी तिकीट घ्यावे लागतील. इतकी पब्लिक येणार आहे.
ओल्ड इज गोल्ड. ही मॅच संपल्यानंतर तुमची मॅच, तोपर्यंत वॉर्मअप करून घ्या. सांगितलं ना आता संपला विषय. जे आतमध्ये जातील ते नंतर काय का बघा या मॅच नंतर नाही बघा इथे मैदानामध्ये पण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता समीर दादांच्या समवेत दोन्ही कॅप्टन माननीय रिटायर्ड ऑफिसर अजयजी कदम साहेब आहेत आणि त्याचबरोबर हेमंतजी बोरकर सर देखील आपल्या बरोबर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. आणि दोन्ही टीमची नावं फार सुरेख आहेत. नवचैतन्य आणि आनंदवन या दोन्ही टीम्स ब्लू अँड व्हाईट जर्सी मध्ये. इथे मॅच कडे आपण थोडस वळू कारण इथे दुर्लक्ष होईल. 20 धावा आतापर्यंत झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. 4थं षटक सुरू आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकता या मॅच मध्ये पूर्णपणे पकड इथे जी निर्माण केली जाते. राहुल आर्कस या टीम कडून हा चेंडू देखील सरळ बॅटने खेळून काढलाय मिडऑफच्या दिशेने. धावसंख्येत 1 बाद. धावसंख्या होती ती 21. दोन्ही टीम आणि मला वाटतं या फोटो मध्ये श्रावण बाळाची कमी आहे. मी श्रावण बाळ म्हणजे आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर दादांना मी विनंती करेल की आपण देखील त्यांच्या समवेत फोटो सेशन साठी या. श्रावण बाळच आहेत आणि श्रावण बाळ जर इथे नसेल तर ही कावड उचलली जाणार नाही. त्यामुळे मी समीर दादा यांना विनंती करेल आपण या दोन्ही टीम समवेत फोटो सेशन करून घ्यायचं आहे. मॅच बोलणार कधी मी संपल्यावर किरण दादा आपल्याला पण विनंती आहे. किरण दादा आपल्याला विनंती आहे जो फोटो सेशन मैदानामध्ये संपन्न केला जातोय दोन्ही टीमच्या दरम्यान समीर दादांबरोबर आपण देखील उपस्थित राहायचं आपल्याला ही विनंती असेल. त्याशिवाय फोटो इथे अपूर्ण आहे. येत आहेत? हा ठीक आहे चला मग नंतर परत एकदा काढू. आता समीर दादांबरोबर हा फोटो इथे संपन्न केला जाईल. दोन्ही टीम्स आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. मॅच सेमीफायनलची आहे त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 22 वरती 2 बॅटर बाद आहे. इथे सरळ बॅटचा वापर परंतु षटकार आणि चौकार या अंधारामध्ये कुठेतरी विलुप्त झालेत. दिसेनसे झालेत. चौकार षटकार खेळल्याशिवाय हे टार्गेट इथे पूर्ण केलं जाणार नाहीये. मला वाटतं दोन्ही टीमच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे समीर दादा देखील फार खुश असतील की या दोन्ही टीम इथे ज्या आमंत्रित केल्यात त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा इथे देण्यात येतील. बेस्ट ऑफ लक. चांगले खेळा. केक कापायचा आहे ना कापू आपण. मित्रमंडळी मामांचे सर्व मित्रमंडळी आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आरती इंडू देखील इथे अडवला जातोय. 25 धावा झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. नहीं ऐसा मैं बोलूँ टाइप कर. अरे इनको इसके ऊपर मत कर मैन्युअली कर. हा चेंडू देखील इथे हातातून निसटतोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु दुसरी धाव देखील जेमतेम इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 27. 8 चेंडूंमध्ये 28 धावेंची गरज. 8 बॉल 28. चला मामांची सर्व मित्रमंडळी आपल्या आयोजन कमिटी आणि किरण दादा आपल्याला देखील विनंती आहे आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. मॅच कडे जर आपण पाहिलं तर 7 चेंडूंमध्ये 28 धावेंची गरज आहे. नशीर सय्यद सत्य संघाचे अध्यक्ष नशीर सय्यद, संतोष भुजबळ, राम चाकणकर
महेंद्र धनकुडे या. रामदासचा केक कापायचा वाढदिवसाचा या. माणिक भाऊ इथे कुठे आलेत ना? माणिक भाऊ गांधीले, माणिक भाऊ गांधीले आपणही या. एकच कुठेतरी अरेंजमेंट करायची होती तेवढ्या लांबून येण्यापेक्षा. तिथे आता लेडीज मॅचच्या मध्ये आपण पाहिलं तर औपचारिकरित्या इथे काही चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 23 धावा. सामना बऱ्यापैकी हातातून निष्ठत चाललाय, परंतु हीच वेळ आहे हिरो होण्याची. परंतु इथे काही बॅटवरती चेंडू येत नाही, कारण गोलंदाजी इतकी तिखट आहे की कोल्हापूरची लवंगी मिरची जेवढी तिखट नाही ना तेवढी गोलंदाजी तिखट आहे. 3 चेंडूंमध्ये 22 धावा आणि मेगा फायनल मध्ये इथे ही ओव्हर झाल्यानंतर मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी राहुल अर्कस ही टीम सज्ज होते. हा चेंडू देखील जेमतेम 1च धाव मिळेल. शेवटचा 2 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. 2 चेंडू 21. अरे यांना इथंच अरेंजमेंट करा, ते तिकडे जाणार, तिथून कधी येणार. फार वेळानंतर इथे चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल, परंतु धावसंख्या 38. शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 17 धावेंची गरज. 1 बॉल 17. राहुल अर्कस फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी इथे विजयाच्या उंबरठ्यावरती. यस, राहुल अर्कस मेगा फायनल मध्ये दाखल. जोरदार टाळ्या. ऑपोजिट वाली ना सस्पेन्स मध्येच गेली पाहिजे. कच्चा खायचा आपण काय कच्चा. आपण व्यासपीठावरती आमच्या मामांचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय आणि हे संगीत